सबसे कातिल असं म्हटलं त्याच कोण डोळ्यासमोर येतोय? हो, राज्यातील एक नंबरची डान्सर जिची एक अदा पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळते. अनेक जणी आल्या आणि अनेक जणी गेल्या, पण तिचा स्वॅग मात्र कायम आहे. ती जिथे जाते तिथे धमाका होतो आणि आता ती आली आहे राजकारणामध्ये. तिच्या येण्याने जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला एक नेता नाराज झालाय आणि त्याला उत्तर देताना देशातील प्रमुख पक्षातील नेत्याने वापरलेले शब्द यामुळे मोठा वाद पेटलाय. ती डान्सर आहे गौतमी पाटील. ती आली आणि गेली, पण तिच्यामुळे दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये थेट कुस्ती सुरू झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. नेमकं काय घडलं, कुठे घडलं आणि का घडलं. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. आजच्या घडीच्या तरुणांची क्रश असलेली गौतमी पाटील राजकारण्यांच्या मंचावर दिसते. राज्यात महापालिका निवडणुका सुरू असतानाच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारासाठी तिची एंट्री झाली. पण ही एंट्री एका नेत्याला अजिबात रुचली नाहीये. या एका कार्यक्रमामुळे चंद्रपूरचं राजकारण थेट राज्यभर चर्चेत आलंय. कारण समोरासमोर आलेत दोन वजनदार नेते, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विजय वडंटीवार. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आल्या. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. नगर परिषदेच्या निकालांमुळे काँग्रेस उत्साहात आहे, तर भाजप सावधगिरीच्या भूमिकेमध्ये आहे. अशा वेळी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून गौतमी पाटीलला मैदानात उतरवण्यात आले आणि इथूनच हा नवा वाद सुरू झाला. गौतमी पाटलांच्या प्रचारावर टीका करताना सुधीर मुनगंटीवार म्हणालेत, काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसचा एकही नेता चंद्रपूरमध्ये यायला तयार नाहीये. त्यांना धडकी भरतीये. काँग्रेसला वाचवायला कोण आलंय? तर आमच्या आदरणीय गौतमीताई पाटील आल्यात. गौतमी पाटील आता मतं मागतील, मग काँग्रेस निवडून आल्यावरती चिंता करू नका. तुमचे रस्ते, सफाई, नगरपालिकेचे प्रश्न गौतमी पाटीलच सोडवतील. एवढी काँग्रेसची वाईट अवस्था झाली. या टीकेला उत्तर देताना विजय वडंटीवार यांनी थेट पलटवार केलाय आणि वाद अधिक गडद केलाय. ते म्हणालेत की चंद्रपूर महापालिका निवडणुकींच्या प्रचारात गौतमी पाटील यांना प्रचारासाठी बोलवलं तर त्यात गैर असं काय? ती एक कलावंत आहे. मूल येथील निवडणुकीत भाजपने देखील एक मराठी अभिनेत्रीला प्रचारासाठी बोलवलं होतं. गौतमी पाटील ओबीसी कलावंत असून तिला बोलावलं तर सुधीर मुनगंटीवार यांच्या पोटात का दुखतं? माधुरी दीक्षित आली असती तर त्यांच्या पोटात दुखले नसतं. बहुजन समाजातील कलावंत मुलीने नाचले तर अर्थ वेगळा काढायचा. कलाकार याच दृष्टीने तिच्याकडे बघा, त्याचा अवमान करू नका, असा सल्ला देखील वडंटीवार यांनी दिलाय. त्याचबरोबर भाजपनेही मूलमध्ये हिरोईनला उतरवलं होतं. मग भाजपला वाचवायला हिरोईन आली होती का? गौतमी पाटील कलाकार आहेत. प्रचारासाठी आणलं तर वावगं काय? चंद्रपुरात तुमची भाजप वाचते आहे का? ते पहिले पहा, असंही वडंटीवार यांनी म्हटलंय. तसं पाहिलं तर गौतमी पाटील याआधीही चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी आले होत्या. रोड शो करत तिने उमेदवार एकता समर्थ यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळेस गौतमी पाटील माध्यमाशी बोलताना म्हणाली होती, मला इथं येऊन खूप छान वाटतंय. मी अनेक ठिकाणी जाते, सर्व ठिकाणी मला भरपूर प्रेम मिळतं. मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाकरिता उभे असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले होते. विशेष म्हणजे त्या विजयी देखील झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेससाठी गौतमी पाटील या लकी चार्म ठरली असल्यामुळे ती पुन्हा एकदा प्रचारात येते. निवडणुकीच्या काळात कलाकार प्रचारात उतरणं काही नवीन नाहीये. या अगोदरही गोविंदा, हेमा मालिनी, सनी देओल, जयाप्रदा, नवनीत राणा यांसारख्या अनेक कलाकारांनी निवडणुका लढवल्या आहेत. सध्या महापालिका निवडणुकांमध्ये रवीना टंडन, तेजस्वी लोणारी, भाऊ कदम, जान्हवी किल्लेकर, आफताब शिवदासनी, सुकन्या कुलकर्णी यांसारख्या कलाकार विविध पक्षांमध्ये प्रचारात दिसले आहेत. आज केवळ सिने कलाकारच नाही, तर मालिका कलाकार, लोकगायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवडणुकीच्या काळात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री प्रचारात दिसून येत आहेत. तसं पाहायला गेलं तर कलाकार मंडळींना प्रचारासाठी बोलवणं योग्य की अयोग्य हा प्रश्न चुकीचा आहे. कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं आणि निवडणुका या सध्या युद्धासारख्याच झाल्यात. त्यामुळे कलाकार प्रचारात आल्याने अनेक वेळा दिसून आलंय, कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. त्यामुळे उमेदवाराला शक्तीप्रदर्शन करण्याची संधी मिळते. अनेक कलाकार स्वतः एखाद्या पक्षात सक्रिय असतात, त्यामुळे कलाकार प्रचारात दिसून येत असतात. आता कलाकारांच्या शक्तीप्रदर्शनाचा प्रभाव पडणार की नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणारच आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.